शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचे चरित्र एका जनार्दनी दुपारच्या भोजनानंतर एकनाथाला सांगून जनार्दन पंत काही महत्त्वाच्या कामासाठी फडणवीसासह खडकीला गेले. माझघरात एकनाथ लक्ष्मीबाईंचे पाय चुरून देत होता. गालातल्या गालात हसून त्या एकनाथाला म्हणाल्या, काल दुपारी उपाशी ठेवलंस ना मला. एकनाथ दीनपणे म्हणाला, चुकलो मातुश्री, तसं नाही सोडणार मी तुला, शिक्षाच करायला हवी. काय करू? कान धरून 100 उठाबशा काढू का कोपऱ्यात तोंड करून पाठमोरा उभा राहू? म्हणाल तर शीर्षासनही करायला तयार आहे. असलं काही नको. मग काय करू? भारूड मांड मागच्यासारखं. साऱ्या शेवेकरी सोळेकरी मोलकरणींना बोलावात. त्यापेक्षा आपण सारेच परस्वात जाऊ ना. ठीक आहे, चल तर मग. कमरेवर हात ठेवून लक्ष्मीबाई उठल्या. एकनाथाबरोबर परसदारी आल्या. तुळशी कट्ट्यावर ऐसपैस बसल्या. सारे नोकर चाकर कुतूहलाने उभे राहिले. खांद्यावरचा पंचा पागोट्यासारखा पिळदार बांधून एकनाथ मध्यभागी आला. आज कुठलं स्वांग बाहुरूपी बुवा? मोलकर्णीच्या कडेवरच्या पोराच्या हातात एक कुडमुडे होते. ते आपल्या हाती घेऊन एकनाथाने ते वाजवायला सुरुवात केली. कुडमुड 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 कुडमुड. पोरानं भोकांड पसरलं. एकनाथानं आव्हान केलं, राव नाव सांगतो हो, राव गाव सांगतो हो, राव सटवाईचं टिपण सांगतो, राव सटवाईचं टिपण सांगतो. मोलकर्णीच्या कडेवरचं पोरग गप्प झालं. तसंच आ पसरून या बहुरूप्याकडं बघू लागलं. जोशी बाबा आल्यात वाटतं बया, मोलकरीण म्हणाली. देहुडा चरणी एकनाथ गिरक्या घेत म्हणाला, खरे आई बाप कोण, सखी अस्तुरी कोण, घरादाराची कुंडली मांडतो, जोशी दारात आलाजी, जोशी दारात आलाजी, दान मुठीन घालाजी, मुठीन घालाजी, दान मुठीन घालाजी. एक सोळेकरी म्हणाला, आव जोशी बाबा, पोर टोर कशी निपजत्याल? जोशी उत्तरला, तुम्ही धनाजी राव, सहारी पोच गाव, पोरा टोराना मावंद थोर, आई बापाची कुस, मुख्य ब्रह्मांड मुस, 184 योनी अपार. अर देवा, मग करायचं काय बुवा? आडना कामाला लावाजी, मन मागल्या लावाजी, दान मुठीन घालाजी, दान मुठीन घालाजी, मुठीन घालाजी, दान मुठीन घालाजी. दुसऱ्या चाकरानं विचारलं, वाढोळ वय झालं,
बाशिंग कावा लागायचं डोसक्याला. बुवा गिरकी घेऊन त्याच्याकडे बघत म्हणाले, वांचा स्तुरीची रुपया सोनियाची, देई दगडाला हिऱ्याचे मोत्याचे मूल, सुपरिते झाले हाती शून्य आले, दळे वाळूला जात्यात गोल गोल गोल. मग काय करू म्हणता महाराज? आडना आज्ञाला लावाजी, मन सत्याला लावाजी, दान मुठीन घालाजी, तान मुठीन घालाजी, मुठीन घालाजी, दान मुठीन घालाजी. एका विचारी सेवेकराने विचारलं, आव बुवा, धर्माच्या नावाखाली गावच्या गाव वाटलं या, पोरी नाचत्यात, राऊळ फुटत्यात, यावर हाय का काय तोडगा? क्षणभर विचार करून एकनाथामधला ज्योतिषी म्हणाला, क्रूर कर्माचा भाव, त्याला धर्माचं नाव, मी तुपणाची हलगी वाजे, यौवनाशी सलगी, करी वेश्या मुलगी, आया बहिणीचा आक्रोश गाजे, आडना स्वार्थाला लावाजी, मन बंधुत्वा लावाजी. असं का? विश्व बंधुत्वा लावाजी. होय होय महाराज, शांती सौहार्दा उजळाजी, जशी आपली आज्ञा महाराज. दान मुठीन घालाजी, दान मुठीन घालाजी, मुठीन घालाजी, दान मुठीन घालाजी. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. डोईवरचं पागोट सोडून ते उपरणं खांद्यावर टाकून जोशी बुवा पुन्हा एकनाथ झाला. लक्ष्मीबाईंच्या पायाशी बसून म्हणाला, मामी, कोरभर भाकर घाला. आई विना एकोबावर वात्सल्याची पाखर घाला. लक्ष्मीबाई गहिवरल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या सरीवर सरी कोसळू लागल्या. गदगदलेल्या स्वरात म्हणाल्या, आज लावशील जीव आणि उद्या अचानक निघून जाशील वादळ वाऱ्यावानी. कुठंही गेलो तरी आयुष्यभर तुम्हीच माझ्या मातुश्री असाल. ते स्थान कुणीही घेऊ शकणार नाही. एकनाथाच्या पाठीवर हात फिरवीत लक्ष्मीबाई मावळतीच्या डोंगरावरच्या घनदाट अरण्याकडे कितीतरी वेळ टक लावून पाहत बसल्या. जनार्दन पंतांच्या गुरुसेवेत आणि लक्ष्मीबाईंच्या वात्सल्य वर्षावात एकनाथ दिवसामासाने मोठा होत होता. त्याच्या प्रतिभेलाही नवे नवे अंकुर फुटत होते. गुरुस्तवनामधून ते अधूनमधून व्यक्तही होत होते आणि आपोआप नाममुद्राही सिद्ध झाली होती. गुरु माता, गुरु पिता, गुरु आमुची कुलदेवता, थोर पडता साकडे, गुरु रक्षी मागे पुढे. काया वाचा आणि मन गुरु चरणाशी अर्पण. एका जनार्दनी शरण, गुरु एक जनार्दन. रात्र अधिक गडद झाली. सर्वत्र काळोख दाटला.
सार चराचर स्तब्ध होतं. झाडावरच्या पाखरांनी पंखात चोची खुपसल्या होत्या. गोठ्यातल्या गाई गुजींनी रवंथ करता करता आपले डोळे मिटून घेतले होते. सद्गुरूंची योगनिद्रा मोडू नये म्हणून जागा होता फक्त एकनाथ. कधी झोपेतच कपिला हंबरायची. ते हंबरणं सुद्धा एकनाथाला नकोसं वाटायचं. मग त्याचं त्यालाच हसू आलं. अश्राप जनावर ते कदाचित स्वप्नात सुद्धा हंबरत असेल. एकनाथाची प्रतिभा जागली. प्रश्न विचारला, का हंबरली बरी कपिला? उत्तरही तिनंच दिलं. स्वप्नात तिला वंशवनातल्या यमुनेची तर सई येत नसेल. एकनाथाच्या मनात शब्दकळा उमलली. गोठ्यामधली कशी अचानक कपिला हंबरली, तिला का यमुना आठवली? तिला का यमुना आठवली? एकनाथाच्या मनपटलावर सार सात्विक चित्रच उभं राहिलं. रोज सकाळी गोपा संगे जडी उतरणे अवघ्या अंगे. कदंबा तळी उभ्या मूर्तीवर दृष्टी स्थिरावली. गोठ्यामधली कशी अचानक कपिला हंबरली, तिला का यमुना आठवली? देवा चरणी ध्यान लागले, निमिष पळेना मिटले डोळे. काशे मधुनी सात्विक धारा झरावया लागली. गोठ्यामधली कशी अचानक कपिला हंबरली, तिला का यमुना आठवली? स्वरवेणूचे पडता कानी स्वर्ग अवतरे अवघ्या राणी. स्वये रुक्मिणी देवकी राधा धेनू ती झाली, तिला का यमुना आठवली? तिला का यमुना आठवली? एकनाथ नवनिर्माणीच्या अनिर्वचनीय आनंदात न्हावून निघाला. त्या अंधाऱ्या रात्री ज्ञानाचं एक किरण त्याच्या हृदयास्थली प्रकाशू लागला. रुक्मिणी ही पत्नी, देवकी ही माता, राधा ही सर्वांगी व्यापलेली प्रियतमा. स्त्रीची ही सारी स्वरूप एकच कपिला अनुभविते. हेच तर अद्वैताच्या वाटेवरचं सायुज्य लक्षण. आता कपिलाच कृष्णरूप झाली की पूर्ण अद्वैत सिद्ध होईल. योग समाधीत अद्वैतानुभव घेत निमग्न असलेल्या जनार्दन स्वामींच्या मुखकमलावर एक निरागस मंद हास्य उमटलं. पळापळाने रात्र वाढत होती. एकनाथ सद्गुरूंच्या पायाशी जरासा लवंडला. अंधाराची साय दाट झाली. क्षण पळ निशब्द झाले. अचानक झाडावरच्या पक्ष्यांनी कलकलाट केला. अंगावर शहारे आणणाऱ्या त्या आक्रोशाने सारी शांतता ढवळली. एकनाथ खडबडून जागा झाला. लोटलेलं दार कोणीतरी वाजवत होतं. एकनाथ तटकरून उठला. त्याने दार उघडलं. बाहेर दरोगा उभा होता. तो घाईघाईनं म्हणाला, पंत साहब को जगाओ, अरे भैया पंत साहब को जगाओ. काफरों की फौज किले पर हमला करने के इरादे से नीचे इकट्ठा हो गई है. एकनाथाने स्वामींच्याकडे पाहिले. योग समाधीत ते निश्चल होते. त्यांच्या मस्तकामागे तेजस्वी प्रकाशाची दीप्ती पसरली आहे असा एकनाथाला भास झाला. अशा पूर्णानंद अवस्थेमधून स्वामींना जाग केलं तर आपली गुरुनिष्ठा कधीही कसोटीला उतरणार नाही हेही त्यांना क्षणार्धात उमगलं. कसलाही विचार न करता तो म्हणाला, दरोगा जी, किले पर जितनी फौज है उसे इकट्ठा कर लो. शिलेदार,
पागेदार, शिकलगार, घुड़सवार, तोपची सभी को जगाओ, स्वामी जी आते ही होंगे, आप फिक्र मत कीजिए. मान डोलवून दरोगा घाईघाईने बाहेर पडला. समाधीस्थ स्वामींना वंदन करून एकनाथ दालनाचे दार हळुवारपणे लोटून शस्त्रागारात आला. सेनापतीचा सारा सरंजाम त्याने अंगावर परिधान केला. जिरे टोपावर शिरस्त्राण चढवलं, छातीवर उरस्थान बांधलं, कमरपट्ट्यावर तलवारीचं म्यान लटकवलं. बाहेर खिदमतगाराने पाठीवर खोगीर चढवून एक उमदा अरबी घोडा तयार केला होता. त्याच्या मानेवर थोपटून सेनापतीच्या वेशातील एकनाथाने त्याच्या पाठीवर मांड ठोकली. एक वार गुरुस्मरण करून त्याने रिकिबीत पाय अडकवून त्या उमद्या जनावराला इशारा दिला. मशाली चेतून कुणीही शत्रूला आपण येत असल्याबद्दल सावध करू नका, असे त्याने जमलेल्या मुठभर सैनिकांना निक्षून सांगितले. निबिड अंधकार असल्यामुळे प्रत्यक्ष पंत साहेबच आपल्या संगे खापिरावर तुटून पडण्यासाठी येत आहेत असे साऱ्यांना वाटले. त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. सेनापतीने सैनिकांच्या 3 तुकड्या केल्या. त्या दिशेने त्या तुकड्यांनी मध्ये मध्ये वेळ घालवून स्वतंत्रपणे एल्गार केला. दीनच्या आरोळ्याने सारं वातावरण भरून गेलं. एका तुकडीनं पूर्वेकडून हल्ला केला. तिला सामोरे गेल्यावर दुसरी तुकडी पश्चिमेकडून शत्रूच्या पाठीवर कोसळली. सटासट मुंडकी उडवली गेली. हात तुटले. पाठीवरील जखमातून रक्त वाहू लागलं. दात ओठ खात शत्रू सैन्य मागच्या फळीवर कोसळणार, तोच दक्षिणेकडची ताज्या दामाची तुकडी मुसंडी मारून आत घुसली. गडावर अजून किती सैन्य आहे याचा शत्रू पक्षाला अंदाजच येईना. त्यांचं नीतिधैर्य हळूहळू खचू लागलं. तलवारी टाकून शिरेदार बारगीर पळू लागले. एकच कोलाहल माजला. किंकाळ्या, चित्कार, हाय अल्ला, आई ग, देवा रे देवा, अरे बाप रे, अशा आरोळणी खालचं मैदान भरून गेलं. शत्रू मागे मागे हटू लागला. पंतांचं सैन्य त्याचा पाठलाग करू लागलं. पंतांच्याच आवेशात एकनाथ इशारे देत होता. वारंवार व्यूहरचना बदलत होता. अखेरीस वेरूळच्या अलीकडच्या रानात शत्रूने तहाचे पांढरे निशाण उभारले. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ.